नमस्कार, एसबी सोशल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। मी संजीव बापट आणि आपण पाहता गोंदियाच्या आजच्या चालू घडामोडी। बिरसीतून इंडिगोचे टेक ऑफ सुरळीत। काही तांत्रिक अडचणीमुळे इंडिगो विमान कंपनीची देशभरातील उड्डाणे सलग 3-4 दिवस रद्द झाली होती। त्याचा फटका गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावरून सुरू असलेल्या इंडिगोच्या गोंदिया इंदूर बेंगलोर या विमान सेवेला बसला होता। या विमानतळावरून सुद्धा उड्डाणे रद्द झाली होती। मात्र तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर आता बिरसी विमानतळावरून इंडिगोच्या प्रवासी विमान सेवेचे सुरळीतपणे टेक ऑफ सुरू झाले आहे, ज्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। दवाखान्यांमध्ये वाढली गर्दी। नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्याचे तापमान घसरत असून आताही पारा 8 अंशावर आला आहे। वातावरणातील या बदलामुळे मात्र आरोग्याच्या तक्रारी जाणवत असून सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले आहे। घरोघरी सध्या सर्दी खोकल्याचे रुग्ण असून त्यामुळे दवाखान्यांमध्ये गर्दी वाढू लागली आहे। चारचाकी वाहनांमुळे बाजारात ट्रॅफिक जाम। गोंदिया येथील बाजारातील रस्ते अगोदरच अरुंद आहेत, त्यात वाहनांची संख्या वाढत चालली असून नागरिक आपले वाहन बेशिस्तीने उभे करीत असल्याने डोकेदुखी होते। अशातच चारचाकी वाहनात बाजारात शिरत असल्याने जागोजागी ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होते। हा प्रकार दररोजचाच झाला असून अन्य नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे। मेल एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक बिघडले। गोंदिया हावडा मुंबई आणि मुंबई हावडा या मार्गावर धावणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक गेल्या 3-4 दिवसांपासून ढासळले आहे। मुंबई हावडा मेल तब्बल 7 तास, हावडा अहमदाबाद आझाद हिंद एक्सप्रेस सिकंदराबाद यासह इतर गाड्या या 3-4 तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी वेळेत पोहोचता येत नसल्याने आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। सध्या थंडीचे दिवस असल्याने आणि त्यात रेल्वे गाड्या या उशिराने धावत असल्याने अनेक प्रवाशांना थंडीत कुडकुडत रेल्वे स्थानकावरच रात्र काढावी लागत आहे। त्यामुळे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक रुळावर केव्हा येणार असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे।